नमस्कार मित्रांनो, आपण आज तुम्हाला एक जुगाड दाखवणार आहे. आपल्याकडे 500 लिटरची प्लॅस्टो कंपनीची पाण्याची टाकी आहे. तर मित्रांनो, आपण ह्या टाकीला पुन्हा एक टाकी जॉईंट करणार आहे. आणि जॉईंट करीत असताना आपली जी दुसरी टाकी 200 लिटरची टाकी मित्रांनो, ड्रम म्हणते याला. तर हे 200 लिटरची टाकी ह्या 500 लिटरच्या टाकीपेक्षा कमी उंच आहे. तर याला आपण एक दोरीमध्ये उंच करण्यासाठी आपण खाली प्लास्टर ऑफ पॅरिसचे गट्टू वापरले, ब्लॉक असे कट करून व्यवस्थित त्याची वरची उंची बघून आपण असे हे ब्लॉक टाकून घेतलेले. आणि त्याच्यानंतर फिटिंग बघा. फिटिंग ही जी 500 लिटरची टाकी ही पहिली फिटिंग होती. पहिली फिटिंग असताना डायरेक्ट ह्या ठिकाणी असा एल्बो होता. तर आपण हे एल्बो काढून घेतलेला आहे. या ठिकाणी टाकलेली टी टाकलेली आणि टी टाकल्याच्या नंतर ह्या आपल्या टाकीची उंची ह्या टाकीपेक्षा उंच होती. तर ही जोडणी कशी करून घेतली हे बघा मित्रांनो. ह्या टाकीची उंचीप्रमाणे आपण ह्या ठिकाणी टी टाकलेली. टी टाकून पहिले जे एल्बो होता हे काढून या ठिकाणी टी टाकलेली. याच्यानंतर इथं 3 इंच पाईप आपण कापून वर एल्बो टाकून हे बघा ह्या साईजमध्ये अशी फिटिंग केलेली बघा. या प्रकारे फिटिंग केलेली. आणि हा जे पाईप आहे मित्रांनो, हा रिटर्न वाल आहे. म्हणजे आपली टाकी भरल्याच्या नंतर जे काही एक्स्ट्रा होणारं पाणी हे असं खाली पडू नये, त्याच्यामुळे हे डायरेक्ट खाली आपण रिटर्न पाणी घेतलेलं आहे. ह्या पाईपाच्या साह्याने डायरेक्ट खाली जातं बाथरूममध्ये. आणि ही टाकी तुम्ही म्हणता मित्रांनो, ही टाकी भरल्यानंतर ही टाकी कशी भरण. तर मित्रांनो, ह्या टाकीचे एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळेच आपण व्हिडिओ बनवला. ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या टाकीमधील ज्यावेळेस पाण्याची लेवल अशी वर जाईल त्यावेळेस ऑटोमॅटिक नळाच्या जे पाणी हे ह्या इथून येणार ह्या पाण्याच्या साह्याने ही टाकीत पाणी ऑटोमॅटिक असं वर जाईल. आणि पाणी वर गेल्यानंतर हिला काही रिटर्न नाही. रिटर्न एक्स्ट्रा पाण्यासाठी काही सिस्टम नाही आणि पडणाऱ्या पाण्यासाठी काही सिस्टम नाही. हे टाकी भरणार ह्याच पाण्याने आणि ह्याच पाण्याने खाली वाहणार. तर ह्या प्रकारे हे सिस्टम आहे मित्रांनो. बघा, एक वेळेस तुमच्या ध्यानात येईल. ह्या प्रकारे ह्याच पाईपाने पाणी येणार आणि ह्या टाकीत जाणार आणि पाणी मोटर बंद झाल्यानंतर हेच पाणी खाली नळाला जाणार. ह्या दोन्हीचं मिळून असं कंबाईन करून आपण 500 लिटरचं 700 लिटर या प्रकारे पाण्याचं ॲडजस्टमेंट व पाणी असं वाढवलेलं आहे. तर पुन्हा आपण एक टाकी फिट करणार आहे मित्रांनो. या ठिकाणी ही टाकी यालाच अटॅचमेंट करून आपण इथे एक होल पाडून या प्रकारे आपण 900 लिटरचं एक टँक तयार करणार आहे. तर मित्रांनो, ही पाईपलाईन जोडणी तुम्हाला कशी वाटली आपण कमेंटद्वारे कळवू शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.